नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्याच्या विनंतीनुसार येणाऱ्या पोलीस भरतीसाठी मुंबई जिल्हा विशेषची एक विशेष सिरीज आपण सुरू करत आहोत आणि त्या विशेष सिरीज मधला आज आपल्याला पहिला टप्पा पाहायचा आहे। मुंबईची ऐतिहासिक पार्श्वभूमी आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मुंबई हे शहर सुरुवातीपासून खूप चर्चेत असलेलं महत्त्वाचं राहिलेलं पाहायला मिळतं। त्याच्यामध्ये ऐतिहासिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, राजकीय दृष्ट्या, प्रशासकीय दृष्ट्या अशा वेगवेगळ्या माध्यमातून मुंबई शहर महत्त्वाचं असलेलं आणि त्याचं विशेष योगदान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला याचे वेगवेगळे टप्पे पाहायचे। त्याच्यातला पहिला भाग आपल्याला पाहायचा आहे की 1534 मध्ये एक घटना आपल्याला लक्षात ठेवायची आहे परीक्षेच्या दृष्टीने। 1534 मध्ये गुजरातच्या एका राजानं मुंबई आणि वसई हे दोन जे बेट होती ती दोन बेट पोर्तुगीजांच्या ताब्यामध्ये दिलेली आपल्याला पाहायला मिळतं। पोर्तुगीजांच्या अखत्यारीत आल्यानंतर पोर्तुगीजांनी त्याचा सांभाळ करायला सुरुवात केली। त्याच्यानंतर पुढचा भाग आपल्याला लक्षात येतो की 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची ब्रिटनमध्ये स्थापना झाली आणि त्याच्यानंतर त्यांनी व्यापार करण्यासाठी भारताकडे कूच केली। त्यानंतर आपल्याला माहिती आहे की पहिली वखार त्यांनी सुरत येथे स्थापन केली। सुरत येथे जरी त्यांनी वखार स्थापन केलेली असली तरी सुद्धा त्यांचं विशेष लक्ष जे होतं ते मुंबईकडे होतं। मुंबई बंदर त्यावेळेस सुद्धा ऐतिहासिक दृष्ट्या आणि व्यापारीय दृष्ट्या महत्वाचं स्थान आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचा भाग म्हणून इंग्रजांनी वेळोवेळी ते लुटण्याचं, ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्यामध्ये 1629 मध्ये इंग्रजांनी डचांची मदत घेतली आणि त्या डचांच्या मदतीनं मुंबई बंदर लुटलेला आपल्याला पाहायला मिळतं। त्यानंतर आपल्याला पुढचा परीक्षेच्या दृष्टीने टप्पा लक्षात ठेवायचा आहे, तारीख लक्षात ठेवायची 1661। 1661 ला काय झालं तर ब्रिटनची जी राजसत्ता आहे त्यामधला राजघराण्यातला राजकुमार चार्ल्स दुसरा आणि पोर्तुगालचा राजा जो होता तो जॉन चौथा, या जॉन चौथाची जी मुलगी होती कॅथरीन, या कॅथरीनचा आणि चार्ल्स दुसरा या दोघांचा विवाह ठरला, विवाह झाला आणि या विवाहामध्ये पोर्तुगालचा राजानं हे मुंबई बेट जे त्यांच्या ताब्यामध्ये होतं ते ब्रिटनच्या राजसत्तेला आंदण म्हणून दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि त्याच्या पुढे मग ब्रिटन राजसत्तेनं हे मुंबई बेट आपल्या अखत्यारीत आल्यानंतर मग तिथला महसूल गोळा करणं, प्रशासकीय सोय त्याची पाहणं, सगळ्या बाजूनं त्यांना थोडंसं हे जिकरीचं वाटायला लागलं आणि मग त्यांनी हे मुंबई बेट जे ईस्ट इंडिया स्थापन झालेली होती त्या ईस्ट इंडिया कंपनीला भाडे तत्वावर देण्याचा एक निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये मग पुढची तारीख परत आपल्याला लक्षात ठेवायची 1668 मध्ये। 1668 मध्ये हे ब्रिटिश राजसत्तेनं भारतामधली जी ईस्ट इंडिया कंपनी होती तिला भाडे तत्वावर दिलं। भाडे तत्वावर किती भाडे तत्व तर ते लक्षात ठेवायचं आपल्याला, वार्षिक 10 पौंड भाड्यानं हे ब्रिटिश राजसत्तेनं ईस्ट इंडिया कंपनीला दिलेलं पाहायला मिळतं। आणि त्यानंतर परत आपल्याला लक्षात ठेवायचंय की मगा सांगितलं तसं सुरत येथे पहिली वखार इंग्रजांची होती, परंतु महत्वाचं केंद्र व्यापाराच्या दृष्टीने त्यावेळेस होतं मुंबई शहर, मुंबई बंदर। आणि म्हणून हे मुंबई बंदर विशेष महत्वाचं असल्यामुळे सुरत येथलं जे मुख्यालय होतं ईस्ट इंडिया कंपनीचं ते मुंबईला हलवण्याचा प्रयत्न कुणी केला तर ते साल सुद्धा लक्षात ठेवायचंय 1672 अधिकारी होता जराल्ड, या जराल्डनं आपलं मुख्यालय सुरतवरनं मुंबईला 1672 मध्ये हलवलेलं पाहायला मिळतं। असेच पुढचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।